आसामच्या निसर्गामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यातल्याच एका प्राण्याबद्दल, जे आहे जगातलं सुंदर आणि दुर्मिळ माकड, गोल्डन लंगूर. गोल्डन लंगूरला गीज गोल्डन लंगूर सुद्धा म्हटलं जातं, कारण एडवर्ड प्रिचर्ड गी यांनी 1950च्या दशकामध्ये जगाला ह्या विलक्षण प्राण्याबद्दल माहिती दिली होती. गोल्डन लंगूर फक्त दक्षिण भूतान आणि आसामच्या काही भागांमध्ये दिसतात. विणीच्या हंगामात म्हणजेच ब्रीडिंग सीझनमध्ये यांचा रंग थोडा जास्त गडद सोनेरी होतो. स्वभावाने अत्यंत लाजाळू असतो आणि माणसांपासून थोडं दूर राहणं पसंत करतो. त्याचं खाणं हे मुख्यतः झाडांची कोवळी पानं, फळं आणि फुलं असतात. माणसांच्या वस्तीच्या आजूबाजूला या गोष्टी मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात, त्यामुळे ते माणसांच्या आजूबाजूलाच बऱ्याचदा दिसतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की वाढतं शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे यांची संख्या खूप कमी झाली आहे. आता गोल्डन लंगूर हे एंडेंजर्ड म्हणजेच संकटग्रस्त ठरवण्यात आले आहेत. गोल्डन लंगूरला वाचवण्याचं काम करतायत संजीव राय. मानस नॅशनल पार्क जवळच्या कोकोईजाना गावामध्ये गोल्डन लंगूरच्या कन्झर्वेशनचं ते काम करतात. आमच्या आसामच्या ट्रिपमध्ये आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी गोल्डन लंगूर ह्या प्राण्याबद्दल आणि त्यांच्या गावाजवळ राहणाऱ्या गोल्डन लंगूरच्या एका कुटुंबाबद्दल खूप छान माहिती दिली. एक फीमेल है तो उनका हाथ नहीं है, जैसे 8 साल हो गया है, 8 इयर्स, तो उनका 4 बच्चा भी हो गया है. वो फीमेल जो है वो बहुत तकलीफ से सर्वाइव किया है. वाइल्ड लाइफ में ये देखने के लिए मैं पहले से देख रहा हूँ. इस ग्रुप को करीबन हम लोग 12 ईयर्स से देख रहा हूँ. तो इसका जो मेहनत जो है ना, हाथ रहते हम लोग आदमी होके कितना तकलीफ होता है, उनको नहीं बोल के उसको हाथ पूरा इलेक्ट्रिक पे लग के ऐसे रह गया था. उसके बाद वो छूट गया. छूटने के बाद अभी इसको सर्वाइव कर लिया पूरा. आयुष्यातला बराच वेळ झाडांवरून, एका झाडावरून दुसरीकडे उड्या मारत काढणाऱ्या ह्या प्राण्याच्या एका हाताला जर काही झालं तर त्याचं जगणं किती कठीण होत असेल. तसंच झालंय ह्या मादीसोबत. विजेचा धक्का लागून हिचा एक हात निखळून पडला होता, पण तरीही हार न मानता ती अजूनही तिचं खडतर आयुष्य आरामात जगते. आता जे दिसतंय ते तिचं आत्तापर्यंतचं 4थं बाळ आहे. 12 जणांच्या ह्या गोल्डन लंगूर कुटुंबियाची आणखीन एक खासियत म्हणजे यांनी एका मकॅकला आपलंसं केलंय आणि तो त्या कुटुंबाचाच एक भाग झालाय. इथल्या गावकऱ्यांनी गोल्डन लंगूरच्या ह्या कुटुंबासोबत जगणं शिकून घेतलंय आणि त्यांच्या असण्याने गावकऱ्यांना जास्त त्रास झालेला सुद्धा दिसत नाही. सकाळी ॲक्टिव्ह असणारे लंगूर नंतर जंगलामध्ये निघून गेले. मग इथल्या गावकऱ्यांनी जवळच्या तलावात पकडलेले मासे आम्हाला दाखवले. त्यांचं राहणीमान बघता आलं. तसंच बिहूमध्ये स्वतःच्या घरी हातमागाच्या मशीनमध्ये कपडे कसे बनवले जातात हे देखील त्यांनी आम्हाला दाखवलं. इथल्या गावकऱ्यांनी आम्हा अनोळखी लोकांना त्यांच्या स्मितहास्यानेच आपलंसं केलं. या भागातनं जाणाऱ्या ह्या भल्या मोठ्या रस्त्यावर बऱ्याचदा गोल्डन लंगूर गाडीचा धक्का लागून मरतात. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी हा रस्ता अडवून बऱ्याचदा आंदोलन सुद्धा केलंय. संजीव राय आणि त्यांच्या गावकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथे आता अशा प्रकारचे लंगूरला क्रॉस करण्यासाठीचे ब्रिज बनवलेत. तसंच हायवेवरती 2 फॉरेस्ट गार्ड लंगूर रस्ता क्रॉस करत असताना त्यांच्या मदतीसाठी थांबतात आणि ते ट्रॅफिक थांबवून लंगूरला रस्ता क्रॉस करून देतात. सो
संजीव यांनी त्यांनी केलेल्या आंदोलनाची इथे थोडीशी माहिती आम्हाला दिली. और ये एक्चुअली स्पेशली फॉर गोल्डन लंगूर बनाया हम लोग ने 2025 में. तो ये 4 तारीख को हम लोग का एक बड़ा इंसिडेंट हो गया था, तो रोड किल हो गया था, उसके कारण हम लोग ने ब्लॉक किया था रोड. तो उसके बाद ये फर्स्ट हम लोग का ये ब्रिज हम लोग ने बनाया. डिज़ाइन मेरा है, तो मैंने डिज़ाइन करके आपको डीसी सर को दिए थे. उसका बाद उन्होंने सैंक्शन करवा दिया था. तो 4 तारीख को इंसिडेंट हुआ, 7 तारीख को हम लोग का कंप्लीट हुआ और 14 जनवरी 2025 में ये क्रॉस हुआ है. तो ये उस ग्रुप में हम लोग का 12 था. तो ये टोटल क्रॉस होने के बाद जाके हम लोग का उसी दिन हम लोग को और 3 मिला. ऐसे करके हम लोग का 6 ब्रिजेज है. अभी 0 हम लोग का 0 इंसिडेंट हुआ है अभी तक. तो रोड किल अभी 0 है टिल नाउ. और पहले होता था, फ्रिक्वेंटली होते था. अभी टिल नाउ डेट कम है. और ये एक गुड साइन है. और ये लंबा 35 मीटर से लंबा, ये सबसे बड़ा वाला वाइल्ड लाइफ में एक ब्रिज इस एग्जाम्पल हम लोग यहाँ पे किया है. तो जाके हम लोग का सक्सेस स्टोरी है ये, आप लोग देख सकते हैं. और गोल्डन लंगूर भी बहुत अच्छा से क्रॉस कर रहा है और डेफिनेटली और दूसरा एनिमल भी क्रॉस कर रहा है, जस्ट रेसर्स भी क्रॉस कर रहा है. तो ये रिकॉर्ड भी है. नाउ टिल नाउ इज 78 टाइम्स क्रॉस कर दिया टिल नाउ. थँक यू. त्यानंतर आम्ही जेवायला संजीव यांच्या ॲडिक्ट ह्या होमस्टेमध्ये गेलो. ॲडिक्ट हे नाव त्यांनी ठेवलंय कारण गोल्डन लंगूरचा आवाज तसा असतो. इथं राहायला खूप छान सुविधा आहेत. तसंच संजीवचं कुटुंब जेवण आणि इतर गोष्टींची खूप छान बडदास्त ठेवतात. लवकरच नॅटजिओवर गोल्डन लंगूर आणि संजीव राय तसेच त्यांच्या गावकऱ्यांचे गोल्डन लंगूरला वाचवण्याचे प्रयत्न यांवर एक डॉक्युमेंटरी येत आहे. त्याची लिंक ती रिलीज झाली की मी नक्की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, नक्की चेक करा. जर तुम्ही आसामला येणार असाल तर कोकोईजाना गावात जाऊन गोल्डन लंगूर आणि संजीव राय यांना नक्की भेट द्या. त्यांचा नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आशा करतो गोल्डन लंगूरची माहिती देणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.